नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत 2023 मधील जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील, जे की ऑलरेडी वेगवेगळ्या एक्झाम मध्ये जे की 2023 मध्ये झालेले आहेत, त्या सर्व झालेल्या एक्झाम मध्ये ऑलरेडी विचारलेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जसं की येणाऱ्या 30 एप्रिल 2023 ला तुमची कंबाईनची जी काही परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये हा जो काही व्हिडिओ आहे तो अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. वाटलं तर तुम्ही प्रत्येक प्रश्न लिहून सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर अप्पासाहेब धर्माधिकारी या व्यक्तींना या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर उत्तर असणार आहे मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिली बुलेट ट्रेन या ठिकाणी या दोन शहरांना कनेक्ट करणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे सध्याचे 50व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर उत्तर असणार आहे या ठिकाणी काय असणार आहे, DY चंद्रचूड. धनंजय चंद्रचूड हे या ठिकाणी 50वे सरन्यायाधीश असणार आहेत आपल्या प्यारा भारताचे. पुढचा प्रश्न क्रमांक चौथा, राज्य महामंडळ बस म्हणजेच MSRTC ने त्यांच्या प्रवासामध्ये महिलांना तिकीट दरामध्ये किती टक्के सूट दिलेली आहे? तर 50% या ठिकाणी रिझर्वेशन आरक्षण दिलेलं आहे. कशामध्ये? बस फेअरमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल बनलेत रमेश बैस. मला फक्त कमेंट करून सांगा हे कितव्या क्रमांकाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक सहावा, महिला IPL 2023 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर मुंबई इंडियन्सने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे की वुमन्स IPL आहे त्याचा या ठिकाणी किताब जिंकलेला आहे. आता या ठिकाणी हे जे काही वुमन्स IPL आहे याचं 2023 मध्ये कितवं संस्करण होतं? तर पहिलं संस्करण होतं. हे संस्करण कोणी जिंकलेलं आहे? तर मुंबई इंडियन्सने जिंकलं आहे. कोणाला हरवून जिंकलं आहे? तर DC दिल्ली कॅपिटल्सला हरवून या ठिकाणी जिंकलेलं आहे. अशाच प्रकारे 2023 मध्ये आता नवीन IPL सुरू झालं आहे जे की पुरुषांचा असणार आहे. त्याचं या ठिकाणी 2023 मध्ये जी काही आवृत्ती आहे ती कितवी आहे? तो 16व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. आणि त्याच्यातील पहिला जो काही सामना झाला तो कोणत्या संघामध्ये झाला? तर CSK बरोबर, CSK आणि GT म्हणजेच गुजरात टायटन्स या दोन संघामध्ये झाला, ज्याच्यामध्ये पहिला सामना जिंकला आहे गुजरात टायटन्सने. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती आहे? तर अमरावती ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याची नवीन कॅपिटल असणार आहे. मग लगेच कमेंट करून सांगा इंडोनेशिया देशाची नवीन कॅपिटल कोणती आहे आणि त्या कॅपिटलला कोणत्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, भारतामध्ये 12 चित्ते कोणत्या देशातून आणलेले आहेत? तर दक्षिण आफ्रिका या देशातून भारतामध्ये 12 चित्ते आणण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, G20 बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय आहे? तर वसुधैव कुटुंबम अशा प्रकारची थीम आहे किंवा अशा प्रकारचं जे काही घोषवाक्य आहे ते G20 बैठकीचं आहे या वर्षीचं. लक्षात गोष्ट ठेवा, G20 जे काही 2023चं अध्यक्षपद आहे ते आपल्या प्यारा भारताकडे आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर यांना या ठिकाणी 1913 मध्ये पहिल्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण बोलतो WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बरोबर, तर या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आणि याची स्थापना झाली आहे 1 जानेवारी 1995 ला. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा, पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर प्रतीक्षा बगाडी यांनी जिंकलेली आहे. पहा प्रश्न कसा फिरवून विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, एक तर तुम्हाला असं विचारलं जाईल पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोणी जिंकली आहे? तर उत्तर असणार आहे प्रतीक्षा बगाडे यांनी जिंकलेली आहे.
दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल, या ज्या काही प्रतीक्षा बगाडे आहेत त्या कोणत्या जिल्ह्यातील आहेत, तर सांगली जिल्ह्यातील आहेत. आणि तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकेल की प्रतीक्षा बगाडी यांनी कोणाला हरवून किंवा कोणाचा पराभव करून महाराष्ट्र केसरी जिंकलेली आहे, तर कल्याणच्या वैष्णवी पाटील यांचा पराभव करून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी या ठिकाणी याचा मान मिळवलेला आहे प्रतीक्षा बगाडी यांनी, ज्या की सांगली जिल्ह्यातील आहेत. तसंच या ठिकाणी तुम्हाला जसं माहित आहे, पहिले 4 महिन्याची आपली जी काही ई बुक आहे ती लॉन्च झाली आहे. किंमत फक्त 50 रुपये आहे. तुम्हाला या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंबर आहे 96730586. 96 क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये पार पडले, तर 96 क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं ते वर्धामध्ये झालं. 95 क्रमांकाचं झालं उदगीर शहरामध्ये, 94 क्रमांकाचं झालं नाशिक शहरामध्ये आणि 93 क्रमांकाचं झालं उस्मानाबाद शहरामध्ये, ज्याचं नवीन नाव आता ठेवण्यात आलं आहे धाराशिव. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा, लवलीना बोर्गोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत. लवलीना बोर्गोहेन असं त्यांचं नाव आहे. आणि नुकतेच त्यांनी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप जी की 2023 मध्ये झालं त्याच्यामध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर मनु कुमार श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत, मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा, RRR हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतील आहे, तर तेलुगू हा भाषेतील हा चित्रपट आहे. ओरिजिनल RRR हा मूवी, बरोबर. आणि याच मूवीतील नातू नातू या गाण्याला या ठिकाणी ऑस्कर सुद्धा भेटलेला आहे. पुढचा प्रश्न 17वा नंबरचा, 2023 मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे, तर आपल्या प्यारा भारताकडे आहे. पुढचा प्रश्न, मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशामध्ये स्थित आहे, तर सौदी अरेबिया या देशामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न 19 नंबरचा, सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा या ठिकाणी 5वा क्रमांक आहे. मग पहिला क्रमांक कोणाचा आहे, तर मध्य प्रदेशचा, दुसरा क्रमांक अरुणाचल प्रदेशचा, तिसरा क्रमांक छत्तीसगड राज्याचा, चौथा क्रमांक ओडिसा राज्याचा आणि 5वा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा. पुढचा प्रश्न 20व्या नंबरचा, G20 देशांची 18वी शिखर परिषद भारतातील कोणत्या शहरामध्ये होणार आहे, तर भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी 18व्या क्रमांकाचं G20चं समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा, 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघांनी कोणते वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, तर मिलेट्स इयर, मराठीमध्ये म्हणता येईल बाजरीचं वर्ष म्हणून 2023ला या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. आणि 2024ला कोणतं वर्ष घोषित करण्यात आलं आहे, तर कॅमल इयर. 2023ला बाजरीचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि 2024ला कॅमलचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा, नाबार्डचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाबार्डचं मुख्यालय स्थित आहे. आणि नाबार्ड याचं फुल फॉर्म काय आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा, कोणत्या गीताला महाराष्ट्राचा राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे, तर जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला, या गीताला महाराष्ट्राचा राज्यगीत म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा, 26 जानेवारी 2023 साठी कोणत्या देशाला मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आलेलं होतं, तर इजिप्तच्या अध्यक्षांना या ठिकाणी 26 जानेवारी 2023 साठी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि इजिप्तचे अध्यक्ष कोण आहेत, अब्देल फताह अल सिसी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 26वा, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 14 डिसेंबरला या ठिकाणी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 27वा, महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कोठून कोठपर्यंत असणार आहे, तर नागपूर गोवा द्रुतगती हा मार्ग असणार आहे, जो की नागपूर पासून गोव्यापर्यंत असणार आहे. आणि ज्याचं जो काही लांबी आहे ती जर तुम्हाला विचारली तर 761 किलोमीटर, म्हणजेच 761 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी द्रुतगती मार्ग असणार आहे.
पुढचा प्रश्न क्रमांक 28वा, भारतामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलेले आहे? तर महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये या ठिकाणी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न 29 नंबरचा, पुरुष हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर बेल्जियमने जिंकलेली आहे. या ठिकाणी नेदरलँड या देशाला हरवून पुरुष हॉकी विश्वचषक 2023 ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न 30 नंबरचा, पुरुष हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? तर आपल्या प्यारा भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता 2023चा पुरुष हॉकी विश्वचषक. आणि भारतामध्ये कोठे असं विचारलं तर 2 स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला होता. बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम आणि कलिंगा स्टेडियम, जे दोन्ही स्टेडियम ओडिशा राज्यामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 31वा, 2023 जी काही इंडियन प्रीमियर लीग सुरू झालेली आहे त्याची कितीवी आवृत्ती सुरू झाली आहे? तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आहे 16वी आवृत्ती सुरू झाली आहे. ज्या आवृत्तीतील पहिला सामना झाला आहे CSK चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन दरम्यान, आणि पहिला सामना या ठिकाणी जिंकलेला आहे गुजरात टायटन्सने. पुढचा प्रश्न क्रमांक 32वा, 2023 ची वुमन्स इंडियन प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती झालेली आहे? तर याही ठिकाणी पहिली आवृत्ती झालेली आहे. विजेता संघ आहे मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ आहे दिल्ली कॅपिटल्स. पुढचा प्रश्न 33वा, भारतामध्ये सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वे एक्सप्रेसचे नाव काय आहे? तर वंदे भारत एक्सप्रेस असं त्यांचं नाव आहे. आणि सध्या ऑपरेशन कंडिशन मध्ये जर किती ट्रेन चालू आहेत असं विचारलं तर टोटल 10 ट्रेन या ठिकाणी 10 वेगवेगळ्या मार्गावरती सध्या धावत आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 34वा, फिफा विश्वचषक 2022चा विजेता संघ कोणता आहे? तर अर्जेंटिना या ठिकाणी विजेता संघ आहे आणि अर्जेंटिनाचं हे तिसरं वर्ल्ड कप टायटल आहे आणि उपविजेता आहे फ्रान्स देश. पुढचा प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो? सोपा प्रश्न आहे परंतु ऑलरेडी एक्झामला विचारलाय त्याच्यामुळे घेतलेला आहे. तर 1 मे 1960 ला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याला या ठिकाणी स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दरवर्षी. आणि याच दिवशी 1 मे ला अजून एका राज्याचा दिवस आपण राज्य दिवस म्हणून साजरा करतो, ते राज्य आहे गुजरात राज्य. पुढचा प्रश्न क्रमांक 36वा, भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत? तर सरदार वल्लभभाई पटेल हे या ठिकाणी भारताचे पहिले होम मिनिस्टर होते. वर्तमानमध्ये जे काही होम मिनिस्टर आहेत त्यांचं नाव काय आहे? अमित शहा. आणि महाराष्ट्राचे जे काही होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांचं नाव काय आहे? देवेंद्र फडणवीस. या तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 37, ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते? तर भारतीय सीमा सुरक्षा दल, ज्याला आपण बोलतो BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, यांच्याद्वारे या ठिकाणी ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन राबवले जाते. ज्या ठिकाणी BSF बद्दल सांगायचं म्हटलं तर याची स्थापना झाली 1 डिसेंबर 1965 ला आणि सध्याचे डायरेक्टर जनरल महासंचालक आहेत सुजॉय लाल थाओसेन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 38वा, 2023च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 39 नंबरचा, नवी दिल्ली येथील राज्यपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर नवी दिल्लीतील जे काही राजपथ होतं त्याचं नाव बदलून आता कर्तव्य पथ असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40वा, पहा मगाशी जर उत्तर चुकलं असेल तर या ठिकाणी करेक्शन होऊन जाईल. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला कोणत्या राज्याचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे? तर महाराष्ट्र हे उत्तर असणार आहे. आणि हे जे काही सॉन्ग आहे, हे जे काही गीत आहे, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा, या गाण्याचे लेखक आहेत राजा निळकंठ बडे आणि या गाण्याला गायलेलं आहे शाहीर साबळे यांच्या मार्फत. पुढचा प्रश्न क्रमांक 41वा, 2022चा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला? तर अर्जेंटिनामध्ये झाला. आणि या ठिकाणी कुठे झाला हा सामना? तर कतार या देशामध्ये झाला. विजेता होता अर्जेंटिना आणि उपविजेता आहे फ्रान्स. पुढचा प्रश्न 42 नंबरचा, महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 43वा, रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी शूटिंग या खेळाशी संबंधित आहे आणि अलीकडेच त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे 10 मीटर या ठिकाणी कशामध्ये? रायफल शूटिंग मध्ये. पुढचा प्रश्न 44 नंबरचा, महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस केव्हा असतो? तर 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 45 नंबरचा, अग्निशामक नळ कांड्यांमध्ये
कोणता वायू वापरला जातो? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू यूज केला जातो, वापरला जातो. पुढचा प्रश्न 46 नंबरचा, 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर नॅशनल सायन्स डे म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिवस हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो 28 फेब्रुवारीला CV रमण यांच्या स्मरणार्थ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47वा, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत? तर 15व्या क्रमांकाच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. दोन गोष्टी लक्षात ठेवा, या दुसऱ्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत आणि स्वातंत्र्यानंतरच्या जन्मलेल्या पहिल्या क्रमांकाच्या या महिला राष्ट्रपती आहेत. तिसरा पॉइंट, या पहिल्या ट्रायबल कम्युनिटीमधील राष्ट्रपती बनलेल्या आहेत. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याच्या अगोदर या 9व्या क्रमांकाच्या राज्यपाल होत्या झारखंड राज्याच्या आणि भारताच्या या 15व्या क्रमांकाच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48वा, समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एकूण 10 जिल्ह्याद्वारे या ठिकाणी समृद्धी महामार्ग जात असतो. या ठिकाणी हे जे काही 10 डिस्ट्रिक्ट आहेत, 10 जिल्हे आहेत, ते कोणकोणते आहेत? तर पहिला आहे नागपूर, दुसरा आहे वर्धा, तिसरा आहे अमरावती, चौथा आहे वाशिम, पाचवा आहे बुलढाणा, सहावा आहे जालना, सातवा आहे औरंगाबाद, आठवा आहे नाशिक, नववा आहे अहमदनगर आणि 10वा आहे ठाणे. पाहूया पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आलेले आहे? मी मगाशी सांगितलं आहे धाराशिव असं नवीन नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आलेले आहे? तर छत्रपती संभाजीनगर असं औरंगाबादचं नवीन नामांतरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, H3N8 या विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? तर बर्ड फ्लू या प्रकारचा आजार होतो H3N8 या विषाणूमुळे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52वा, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे होणार आहे? तर रांजणगाव म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न 53 नंबरचा, महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी पुणे या जिल्ह्यातील जेलपासून या ठिकाणी जेल टुरिझम हा एक प्रकारचा इनिशिएटिव्ह सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न 54 नंबरचा, जेलमधील कैद्यांसाठी जिव्हाळा योजना ही एक प्रकारची लोन देण्याची योजना आहे, ती कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर अगेन महाराष्ट्र हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55 नंबरचा, समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे? तर कलम 44, आर्टिकल 44 मध्ये या ठिकाणी समान नागरी संहिता याच्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 56 नंबरचा, सन 2023 मध्ये T20 क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? तर या ठिकाणी विजेता आहे ऑस्ट्रेलिया. या ठिकाणी ही जी काही महिला T20 क्रिकेट विश्वचषक होता 2023 मध्ये, ही या ठिकाणी वुमन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कपची 8व्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि कोठे आयोजित करण्यात आला होता? तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि हाच देश या ठिकाणी उपविजेता ठरलेला आहे या क्रिकेट विश्वचषकामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 57 नंबरचा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे या ठिकाणी 25व्या क्रमांकाचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कोण आहेत? गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58 नंबरचा, मानवाधिकार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर NK सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते? तर खनिज तेला संदर्भात काम करते आणि ओपेकचा फुल फॉर्म काय आहे? ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज असं त्यांचं फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न 61 नंबरचा, 22व्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बूट अवॉर्ड हा कोणाला मिळालेला आहे? तर कलियन एम्बाप्पे, बरोबर, कलियन एम्बाप्पे जे की फ्रेंच फुटबॉलपटू आहेत, त्यांना या ठिकाणी 2022च्या 22व्या क्रमांकाच्या फिफा वर्ल्ड कपच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये गोल्डन बूट अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 62वा, हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड-19 लस आहे, त्या लसीचं नाव काय आहे? तर कोवॅक्सिन असं त्या लसीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर पॅरिस या ठिकाणी होणार आहेत. हे झालं 2024 बद्दल. 2020 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी झालेल्या आहेत? तर टोकियोमध्ये झालेल्या आहेत. 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा टोकियोमध्ये झालेल्या आहेत. 2024च्या पॅरिस या ठिकाणी होणार आहेत. 2026च्या अमेरिका या ठिकाणी होणार आहेत आणि 2032च्या ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 65वा, माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कामकाज पाहिलेलं आहे? तर झारखंड राज्याच्या
पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कामकाज त्यांनी पाहिलेलं आहे आणि झारखंडच्या त्या 9व्या क्रमांकाच्या राज्यपाल होत्या. पुढचा प्रश्न क्रमांक 66वा, महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला SRPF गटाचे ठिकाण कोठे आहे? तर काटोल, नागपूर या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न 67 नंबरचा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रायझिंग डे म्हणजेच ध्वज प्रधान दिवस, रायझिंग दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर 2 जानेवारीला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे? तर हाताचा पंजा आहे. पुढचा प्रश्न, दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे? तर NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 70 नंबरचा, भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषेचे नाव काय आहे? तर मॅकमोहन लाईन, मॅकमोहन रेषा अशा प्रकारे त्या बॉर्डर लाईनचं नाव आहे. कोणत्या 2 देशादरम्यान? भारत आणि चीन. पुढचा प्रश्न, आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आलेले आहेत? तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आले आहेत, जे की मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या रूपामध्ये आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा कोठे बसवण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी हैदराबाद, तेलंगणामध्ये बसवण्यात आलेला आहे. आणि या पुतळ्याची उंची किती आहे असं विचारलं तर 216 फूट एवढी त्याची उंची आहे. पुढचा प्रश्न, हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 या कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ओडिशा राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. 15व्या क्रमांकाची आवृत्ती होती. विजेता होता जर्मनी देश आणि उपविजेता होता बेल्जियम देश. पुढचा प्रश्न, सोलार सिस्टम म्हणजेच सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ज्युपिटर म्हणजेच बृहस्पती हा या ठिकाणी लार्जेस्ट काय आहे? तर या ठिकाणी उपग्रह आहे सोलार सिस्टम मधला. आणि सर्वात छोटा स्मॉलेस्ट ग्रह कोणता आहे? तर मर्क्युरी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बुध. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? तर 48 हे जे काही विद्यार्थी मित्रांनो सदस्य असतात ते लोकसभा सदस्य म्हणून निवडण्यात येत असतात आणि 19 राज्यसभा सदस्य म्हणून निवडण्यात येत असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 76 नंबरचा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1862 या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. आणि या ठिकाणी या वर्षीचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत मुंबई हायकोर्टचे, त्यांचं नाव आहे SV गंगापूरवाला. पुढचा प्रश्न 77 नंबरचा, कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर उत्तराखंडमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेटाचे नाव काय आहे? तर बॅरेन आइसलँड असं त्या या ठिकाणी ज्वालामुखी निर्मित बेटाचे नाव आहे. पुढचा प्रश्न 79 नंबरचा, महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते आहे? तर ब्ल्यू मॉर्मॉन, काय नाव आहे? निळ्या कलरचा मॉर्मन हा या ठिकाणी ॲज अ स्टेट बटरफ्लाय म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 80 नंबरचा, GST सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर कॉन्स्टिट्यूशन 101 अमेंडमेंट ऍक्ट म्हणजेच 101 क्रमांकाची जे काही संविधान दुरुस्ती कायदा आहे तो या ठिकाणी GST सोबत संबंधित आहे. GST फुल फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. कधी साजरा केला जातो GST दिवस? तर 1 जुलैला. भारतामध्ये GST कधी अंमलबजावणी करण्यात आली? 1 जुलै 2017 मध्ये. GSTचे टाईप किती? 3. पहिला टाईप काय? स्टेट GST. दुसरा टाईप काय? CGST म्हणजेच काय? सेंट्रल GST. आणि तिसरा टाईप काय? इंटिग्रेटेड GST, बरोबर, म्हणजे IGST. पुढचा प्रश्न 81 नंबरचा, कोणती सोशल मीडिया कंपनी इलॉन मस्कने विकत घेतलेली आहे म्हणजेच ॲक्वायर केलेली आहे? तर ट्विटर ही या ठिकाणी सोशल मीडिया ॲक्वायर केलेली आहे. कोणी? तर इलॉन मस्क या व्यक्तींनी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 28 डिसेंबर 1885 ला. पुढचा प्रश्न, काळा घोडा हा जो काही उत्सव आहे तो कोणत्या शहरामध्ये साजरा केला जात असतो? तर मुंबई या शहरामध्ये साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, वर्ल्ड वुमन्स डे जागतिक महिला दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो? तर 8 मार्चला. पुढचा प्रश्न क्रमांक 85, सूत्र भारतातील पहिली मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? माफ करा, सूत्र नाही आहे तर स्वतंत्र भारतातील पहिली मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे सुकुमार सेन. आणि वर्तमानमध्ये चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत? तर राजीव कुमार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेली आहे? तर 26 नोव्हेंबर 1949 ला या ठिकाणी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत
होते. पुढचा प्रश्न 88 नंबरचा, ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर लोकटक सरोवर आहे, जे की मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलं आहे? तर बाजरीचं वर्ष म्हणून घोषित केलं आहे. आणि 2024 उंटांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं आहे. पुढचा प्रश्न 90 नंबरचा, महिला 20 ची बैठक कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झालेली आहे. प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न, अंधांचा T20 विश्वचषक ब्लाइंड T20 वर्ल्ड कप हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर आपल्या प्यारा भारताने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, गरुडा शक्ती हा सराव भारतामध्ये कोणत्या देशासोबत आहे? तर गरुडा शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांमधील सराव आहे. पुढचा प्रश्न, बहरीन ग्रँड प्रिक्स 2023 स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? तर मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने या ठिकाणी कोणती स्पर्धा जिंकली आहे? बहरीन ग्रँड प्रिक्स 2023. तशाच प्रकारे अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2023 कोणी जिंकली आहे? तर सेर्जिओ पेरजेज यांनी या ठिकाणी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 42वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, महिला प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडी खेळाडू कोणती ठरली आहे? तर या ठिकाणी स्मृती मंधाना या ठिकाणी 3.4 कोटीला त्यांना बाय केलेला आहे RCBने. पुढचा प्रश्न, लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन उपराज्यपाल कोण बनले आहेत? लेफ्टनंट गव्हर्नर. तर BD मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, COP28 हवामान शिखर परिषद 2023 चे आयोजन कोठे करण्यात आलं आहे? तर युनायटेड अरब इमिरेट्स या ठिकाणी UAE या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताने 2025 पर्यंत किती टक्के पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर 20% या ठिकाणी इथेनॉल मिश्रित पेट्रोल तुम्हाला भेटणार आहे 2025 पर्यंत. पुढचा प्रश्न 99 नंबरचा, भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कधीही लक्षात ठेवा, या ठिकाणी भारताचे पहिले CDS जे होते त्यांचं नाव काय होतं? बिपिन रावत. आणि दुसऱ्या क्रमांकाचे कोण आहेत? अनिल चव्हाण. बरोबर. आणि अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 100वा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट पुरस्कार कोणत्या पोलिसांच्या युनिटला भेटलेला आहे? तर पहिलं युनिट आहे जालना पोलीस आणि दुसरं युनिट आहे नागपूर पोलीस. या दोन्ही पोलीस युनिटला या ठिकाणी बेस्ट पोलीस युनिट पुरस्कार भेटलेला आहे. शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा नक्की शेअर करा, हे चॅनल नक्की शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ तयार करायचा, अपलोड करायचा हे जाताना नक्की कमेंट करून सांगा. शेवटी जाताना एवढंच बोलेल, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.